नमस्ते, हरिओम, गुड मॉर्निंग, सुप्रभात. रविवारच्या या वेबिनारमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो आजच्या विशेष दिनाला अनुसरूनच आहे. ओके. सो आजचा जो विषय तो म्हणजेच आषाढी या एकादशी किंवा या वारीच्या संदर्भातच आहे. तर याविषयीच आपण थोडी चर्चा करूया आणि आजचा दिवस आणि खास करून ज्यांनी वारी अनुभवलेली आहे त्यांच्यासाठी मात्र आजचा दिवस आणखीनच खास आहे. या एवढ्या दिवसांच्या या वारीतून ऑलमोस्ट 21 दिवसांच्या या वारीमध्ये चालून आज जेव्हा त्या पांडुरंग विठ्ठलाचं जेव्हा दर्शन होतं, अगदी दर्शन नाही झालं तरी केवळ त्या ज्या कळसाचं दर्शन झालं तरी जीवनाचं पुण्य लाभलं असे म्हणणारे हे वारकरी. तर चला तर मग आजच्या या सत्राला सुरुवात करूया. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. सो शेअरिंग माय स्क्रीन. येस. ओके, आय होप सगळ्यांना स्क्रीन दिसते. सो आता जो विषय आहे वारी, भक्तियोग आणि पंचकोश, तणावमुक्त आनंदाचा मार्ग. ओके, आणि आजचा हा आपला 122वा वेबिनार आहे. ओके, म्हणजे दर रविवारी आपण चालू करून हा 122वा वेबिनार. मध्ये काही वेबिनार आपले सुटले पण ओव्हरऑल इट्स गोइंग अबाउट अस. आमचा उद्देश हेच आहे की टू ब्रिंग हेल्थ अँड हॅपीनेस टू एव्हरी इंडिव्हिज्युअल ऑन दिस अर्थ थ्रू द ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉवर. योगाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि स्वास्थ्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सो आमचं मिशन आहे की टू स्प्रेड हेल्थ अँड हॅपीनेस. 1 लाख लोकांपर्यंत स्वास्थ्य आणि हॅपीनेस पोहोचण्याचं आमचं ध्येय आहे 31 डिसेंबर 2026च्या आत. आणि त्यासाठीच आतापर्यंत मी जवळपास 10,000 लोकांना ट्रेन केलेलं आहे थ्रू द ट्रॅडिशनल योगा. आम्ही योगा ट्रेनिंग फॉर वेलनेस, योगा थेरपी, पंचकोश साधना, मेडिटेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आम्ही करतो. हे आमचे काही क्लायंट्स आहे: बजाटो, LNT, LIC ऑफ इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, इंटेलिजंट, पायगन इनोव्हेशन, मदरसन, त्रिवेणी, ऑरस, MIT इंजिनिअरिंग, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, QCFI, असे बरेचसे गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीज ते वेगळ्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. अबाउट माय सेल्फ, आम्ही प्रभुलिंग झुंजा, मी YCP सर्टिफाईड नॅशनल ट्रेनर, योग अध्यापक म्हणून सेवा देतो योगविद्या धाम, पिंपरी चिंचवड येथे. राजयोग मेडिटेशन प्रॅक्टिशनर आहे, सर्टिफाईड इंटरनॅशनल ॲक्रेडिटेड डाएट प्लॅनर आहे, पॉवर स्किल मेंटर, सर्टिफाईड इंटरनॅशनल ट्रेनर आहे, PG केलेलं बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आणि मेकॅनिकल इंजिनियर आहे. सो अबुधाबी आणि दुबईमध्ये आम्ही काही वर्कशॉप्स केलेत, योगा रिट्रीट वर्कशॉप्स. हे मिस्टर टेड डेन्सपोन आहेत, अमेरिकेच्या एका स्पेअरजेन नावाची कंपनी आहे जी की भारत, युरोप आणि अमेरिकेमध्ये त्यांचे IT कंपनीज आहेत, अशा कंपनीचे प्रेसिडेंट्स. हे काही रिट्रीट्सचे काही फोटोज, वेगळ्या कंपन्यांसोबतचे आमचे काही असाइनमेंट्स कॉर्पोरेट्समध्ये. काही ऑनलाईन योगा टीचर्स ट्रेनिंग आम्ही करतो, देन ऑनलाईन फेस योगाचे वर्कशॉप्स आम्ही करतो. रिसेंटली रेडिओवरती पण काही प्रोग्राम्स नाही झालेले आहेत. मुलांसाठी पण किड्ससाठी योगा आणि वेगळे प्रोग्राम्स आम्ही करतो. आणि आजच्या विषयाला आपण पोचूया, दॅट इज तणावाची गंभीर चित्र. हा जो तणाव आहे इट्स अ नॉर्मल. आता कालच कोणाबरोबर तरी मी चर्चा करत होतो. त्या चर्चेमध्ये त्याने सांगितलं की मुलांमध्ये, खास करून युवकांमध्ये किंवा सगळ्यांमध्ये, तुला हे त्रास अँझायटी ना, अरे ते कॉमन आहे. डॉक्टर सांगतात आजकाल जे पेशंट असतात त्यांच्याकडे, तो हे हे तुला त्रास होतो ना, हे तुझं अँझायटीचं कारण आहे आणि हे नॉर्मल आहे. हे सगळीकडे होत चाललेलं आहे, सगळ्यांमध्ये हे जाणवतं. म्हणजे जी ॲबनॉर्मल गोष्ट होती ती आज नॉर्मल झालेली आहे. लोक त्याला नॉर्मल समजतायत. आधी टेन्शन आलं म्हणलं तर लोक म्हणजे अरे काय टेन्शन आहे, याला काहीतरी प्रॉब्लेम आहे का. आणि आता मात्र टेन्शन नाही म्हटलं तर लोक म्हणतात ॲबनॉर्मल, याला काही टेन्शनच नाही, याला काही ताणच नाही, हा काय ताणच घेत नाहीये. एवढी ही परिस्थिती बदललेली आहे समाजाची, विचार करण्याची, त्या तणावाकडे पाहण्याची. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, किंवा आपण म्हणतो इट्स अ न्यू नॉर्मल. स्ट्रेस असणे म्हणजे इट्स अ न्यू नॉर्मल. आणि त्याचेच परिणाम आपल्या शरीरावर, मनावर आणि एकंदरीतच आपल्या जीवनामध्ये याचा परिणाम आपल्याला जाणवतोय. म्हणून या तणावाची एवढं गंभीर चित्र आहे की WHO एक सर्वे आहे, त्या सर्वेनुसार भारतामध्ये 75% पेक्षा जास्त लोक हे मानसिक तणावाचा अनुभव घेतात. 75% पेक्षा जास्त, अगदी 4थी 5वीच्या, ते तर खूप 4-5 वर्षापासूनच्या मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत. आणि प्रत्येकाच्या तणावाची कारणं जी ती वेगवेगळी आहेत. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत. लहान मुलांमध्ये अगदी सकाळी उठण्यापासून टेन्शन होतं बघा. पहिले शाळा आपली 11 वाजता असायची तर मुलं 7-8 वाजता उठायची.
आता शाळाच 8, 8:15ला भरते. मुलांना 6, 6:30, 7च्या आत त्यांना उठावं लागतं. आणि उठून सगळं आवरून, आणि आजकाल शाळेचे नियम तर खूप कडक आहेत. तुमचा युनिफॉर्म असंच पाहिजे, शूजच पाहिजे, सॉक्सच पाहिजे, जॅकेट असंच पाहिजे, आय कार्ड पाहिजे, आणि हे पाहिजे. ते मुलांना पण देखील या छोट्या छोट्या गोष्टींचा तणावाची जाणीव त्यांना होती, आणि त्याचा परिणाम एकंदरीतच त्या मुलांच्या बिहेवियरवरती होतो. म्हणजे आणि वृद्धांना तर पण वेगळेच त्यांचा तणाव. आजकालच्या वृद्धांची पण वेगळी कंडिशन आहे, किंवा मिडल एज मध्ये असलेल्या लोकांची पण वेगळी कंडिशन आहे. प्रत्येकाच्या तणावाची कारणं वेगवेगळी आहेत, आणि त्यामुळे भारतामध्ये 75% पेक्षा जास्त लोक ह्या तणावाचा शिकार होत आहेत. चिंता, चिडचिड, थकवा, निद्रानाश यांचा त्रास वाढतोय. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की लगेच आपली चिडचिड व्हायला लागते, आणि चिडचिड मनावरती नियंत्रण नसल्यामुळे वेगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स, चिंता, आणि त्यामुळे झोप न येणे ही एक गंभीर समस्या आहे. झोप येत नाही, मोबाईल खूप वेळ आपण रात्रभर बघत असतो, त्यामुळे झोप येत नाही, किंवा परत झोप येत नाही म्हणून मोबाईल बघणे, हे दोन्ही वाईस वर्सा असं पण झालेली सिच्युएशन आहे. आणि अगेन आता कालच मला एक जण भेटले, एका कंपनीचे ओनर होते. ते म्हणत होते की माझी लाईफस्टाईल अशी झालेली आहे की मी रात्री खूप उशिरा मी घरी येतो, किंवा रात्री मग जागरण होतं, 12-1 वाजता माझं झोपणं होतं. त्यामुळे माझं सकाळी उठणं पण उशिरा होतं, 8 वाजता, 9 वाजता उठतो. हा, पण मी योगाभ्यास रोज करतो. मी म्हटलं, सर बरोबर आहे तुमचं सगळं. याने, योगाभ्यास करण्याने काही प्रमाणामध्ये, थोड्या प्रमाणामध्ये तुमच्या हे जे परिणाम होत आहेत शरीरावरती, त्याच्यावरती कंट्रोल येऊ शकतो. कारण तुम्ही निसर्ग नियमाच्या विरुद्ध वागताय. जिथं रात्री 10 ते 2 हे जे 3-4 तासाची झोप आहे, ओके, या 4 तासाची झोप ही सगळ्यात महत्वाची आहे. कारण याच पिरियडमध्ये आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या रिपेअरिंगची प्रोसेस होत असते. जे काही इंटरनल रिपेअरिंगचं काम आहे, दिवसभरामध्ये जे काही घडलेल्या घटना आहेत इंटरनली शरीरामध्ये, शारीरिक, मानसिक, त्या सगळ्यांचं रिपेअरचं काम या 4 तासामध्ये महत्वाचे कामं होत असतात. पण आपण त्याच वेळेस जागरण करतो. आपण शरीराला विश्रांती देत नाही. शरीर त्याच्या डीप रेस्ट स्टेटमध्ये जात नाही. त्यामुळे खूप सारे परिणाम आपल्या हार्मोन्स वरती होतात, आणि एकदा का हार्मोन्स बिघडले की मग अनेक शारीरिक, मानसिक विकार जडायला सुरुवात होते. म्हणून ह्याचा हा परिणाम. आणि बॅलन्स लाईफ नाहीये. जसं सांगितलं, रात्रभर जागरण करणे आणि दिवसा झोपणे. स्टुडंटमध्ये पण तोच प्रॉब्लेम चालू आहे. स्टुडंट पण ऑलमोस्ट प्रत्येक यंग 21 वर्षापर्यंतची मुलं, कॉलेजला जाणारे मुलं रोज, आणि आजकाल काय झालं, मुलांसाठी आपण अभ्यासाच्यासाठी एक वेगळी खोली देतोय, आणि त्यामुळे मुलं तिथं आजकाल 1-2 पेक्षा आधी झोपतच नाहीयेत मुलं. कारण कॉलेजमध्ये माझे व्हिजिटर्स असतात, तर त्यामुळे तिथल्या बऱ्याचशा स्टुडंट्स माझं इंटरॅक्शन होत असतं. त्यामुळे सांगते, सर 1-2च्या आधी कोणी झोपतच नाहीये, नॉर्मल झालेलं आहे. आणि सकाळी उठलं की 8च्या आधी मुलं उठत नाहीयेत. म्हणजे खास करून जे हॉस्टेलमध्ये राहतात किंवा बॅचलर म्हणून बाहेर राहतात त्या मुलांमध्ये, तर ते उठतच नाही सकाळी 8 शिवाय. उठलं की पटकन आवरायचं आणि लगेच कॉलेजमध्ये हजर, अशी कंडिशन झालेली आहे. त्यामुळे हा जो बॅलन्स आहे, आणि त्यानंतर फूड कल्चर बिघडलेलं आहे, हा सगळ्या संतुलनाच्या अभावामुळे हे तणावाचं अतिशय गंभीर चित्र आपल्या समाजामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि आता आपण बोलूया या वारी संदर्भात. ओके. आता वारी कशी आहे? आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वारीमध्ये भाग घेतला असेल, किंवा वारी केली पण असेल. संपूर्ण वारी जी आहे, अगदी आळंदी टू पंढरपूर किंवा देहू टू पंढरपूर अशी केली असेल, किंवा मधले काही टप्पे पण तुम्ही केले असतील, तर त्या वारीचा अनुभव अतिशय वेगळा आहे. आता ही वारीची परंपरा जवळपास 800 वर्षांची ही परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्याच्यानंतर या पादुका पंढरपूरला नेण्याची ही जी परंपरा चालू झालेली आहे, जसे ज्ञानेश्वर महाराज असल्यापासून ही पंढरपूरला जात होते, पण नंतर ही जी पालखी किंवा ही जी परंपरा त्याच्यानंतर चालू झालेली आहे. जवळपास ही 800 वर्षांची ही परंपरा. ओके. आणि चालत 21 दिवसांची ही यात्रा. ही 21 दिवसांची यात्रा म्हणजे एक ऍक्च्युली सर रिट्रीट आहे. आजकाल बघा, एक रिट्रीटचं फॅड आलेलं आहे सगळ्या ठिकाणी, की एक 4 दिवस, 8 दिवस कुठल्या तरी निसर्गरम्य ठिकाणी, एखाद्या मोठ्या 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये जायचं, आणि आमच्यासारखी योग शिक्षक त्या ठिकाणी जातात, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया, स्पिरिच्युअल, फिजिकल, मेंटल, इमोशनल रिट्रीट असं ते चालतं. आणि ही जी 21 दिवसांची ही यात्रा आहे, साधारणपणे ही 21 दिवसांची यात्रा म्हणजेच एक प्रकारचं रिट्रीट आहे. स्वतःला पूर्णपणे बदलण्याची ही प्रक्रिया आहे. खरंच एक दिवस तरी ऍटलिस्ट
एक टप्पा तरी, आता यावर्षी तर नाही पण पुढच्या वर्षी ऍटलिस्ट एक दिवस तरी एक टप्पा आपण या वारीचा अनुभव घ्यायला पाहिजे. हा अनुभव मी मागच्या वर्षी घेतलेला आहे. एक टप्पा फक्त मी केला होता. इट्स वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. आपण स्वतःला पूर्णपणे विसरून जातो. आपण जेव्हा समाजामध्ये जेव्हा बाहेर वागतो तेव्हा आपण स्वतःला एक टॅग लावून फिरतो की मी अमुक एक मॅनेजर आहे, मी अमुक एक शिक्षक आहे, किंवा माझ्याकडे अमुक एवढी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे घर बंगला गाडी आहे. हे सगळे आपण टॅग लावून फिरतो बाहेर फिरताना. पण जेव्हा या वारीमध्ये आपण जातो, कोणत्याही प्रकारचा टॅग आहे हे आपण पूर्णपणे विसरून जातो. आपण त्या वारीचा एक भाग, एवढी समरसता त्यामध्ये येते की आपण म्हणजे एक अतिशय सामान्य व्यक्ती आहे असं आपण स्वतःला समजायला लागतो. आणि त्या वारीचा भाग होऊन तिथे जात पात धर्म कोणत्याही प्रकारचे भेद त्यामध्ये राहत नाही. गरीब श्रीमंत हा भेद राहत नाही, स्त्री पुरुष हा भेद राहत नाही. सगळेच एकसारखे होतात. बघा तुम्ही या फोटोमध्ये पण बघा, सगळ्यांच्या डोक्यावर टोपी, उपरणं, हातामध्ये टाळ मृदंग, कपाळावरती टिक्का, सगळ्यांच्या मुखामध्ये एकच नाम, श्री विठ्ठल पांडुरंगांचं नाम. म्हणजे एवढी युनिफॉर्मिटी यामध्ये आलेली असते की असं म्हणतं ना की असं म्हणतात की वारीमध्ये सगळ्यांचे चेहरे सारखे दिसतात, सगळे एकसारखे दिसायला लागतात वारीमध्ये. एवढी समरसता या वारीमध्ये आपल्याला जाणवते. ओके. तर ही नक्कीच अनुभवण्यासारखी आहे. येस, नक्कीच, डेफिनेटली पुढच्या वर्षी आपण प्लॅन करूया एक टप्पा. ओके, अगदी पुण्यातलाच एक टप्पा आपण प्लॅन करूया. अगदी देहू टू पुणे किंवा आळंदी टू पुणे किंवा देहू टू आकुर्डी, आकुर्डी टू पुणे असे टप्पे आहेत आपले पुण्यातल्या पुण्यात, जवळच्या जवळ. आपण हे करू शकतो. आणि अतिशय आनंदाचा हा सोहळा असतो. आणि त्यामध्ये म्हणजे चालणे, झोप, भजन, अभंग, कीर्तन एवढ्या सगळ्या असुविधा असतात. आपल्या घरामध्ये बघा एवढा छान बेड असतो, मऊ मऊ अशी बेड असते, त्याच्यामध्ये मस्तपैकी एसी चालू असतो. छानपैकी आपण संगीत लावत झोपण्याचा प्रयत्न करतो तरी पण झोप लागत नाही बऱ्याच लोकांना. त्यांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. आणि या वारीमध्ये एवढ्या असुविधा असतात, ऊन थंडी वारा पाऊस, जिथे मिळेल तिथे, जिथे जागा मिळेल तिकडे पथारी पसरायचं आणि झोपून घ्यायचं. आणि झोप पण अतिशय गाढ छान झोप लागते, आनंदाने झोप लागते. कधीतरी त्या आमच्या इकडे जवळपास आकुर्डी भागामध्ये वारीचा मुक्काम असतो, पालखीचा मुक्काम असतो तुकाराम महाराजांच्या पालखीचा. त्यामुळे मी तर पाहतो खूप सारी गर्दी इकडे या भागामध्ये झालेली असते. त्यामुळे प्रत्येक एवढं दिवसभर चालून देखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. आता मागच्या वर्षी मी एका मसाज सेवेला गेलो होतो, म्हणजे या आषाढी आणि कार्तिकी वारीच्या परतीच्या प्रवासामध्ये संध्याकाळचा जो मसाज असतो, मुक्कामाच्या ठिकाणचा मसाज आम्ही केला होता. तर एवढं दिवसभर चालून देखील त्यांच्या ते चेहऱ्यावरती थकव्याचा काही लवलेशच नव्हता. म्हणजे एवढ्या चेहऱ्यावरती तो आनंद, ते म्हणजे खुशी, आनंद म्हणा किंवा समाधानाचा भाव त्या त्या चेहऱ्यावरती दिवसभर चालून देखील. हा अतिशय आनंदाचा हा सोहळा. आणि इट्स अ नैसर्गिक वॉकिंग मेडिटेशनची कार्यप्रणाली आहे. मेडिटेशनचे खूप सारे प्रकार आपण आजकाल कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये किंवा एकदम फ्लॅशी वर्ल्ड मध्ये आपण पाहत असतो. पण ही जी नैसर्गिक वॉकिंग मेडिटेशन, म्हणजे प्रत्येकाच्या मुखामध्ये त्या पांडुरंगाचं नाम, हातामध्ये टाळ मृदुंगाचा तो जयघोष, आणि प्रत्येकाचा चालण्याचा स्पीड बघा तुम्ही, एक सारखा सगळे कंटिन्युअस चालत असतात. एक प्रकारचा मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये ते गेलेले असतात. त्यांच्या डोळ्यासमोर काही नसतंच, फक्त कम्प्लिटली ब्लँक डोळ्यासमोर विठ्ठल पांडुरंगाची मूर्ती किंवा प्रतिमा, आणि मुखामध्ये नामघोष कंटिन्युअस चालू असतो. प्रवाहाचा एक भाग बनवून ते सगळे चालू असतात. आणि कसं चालतात, कोण चालवतो, काही कळत नाही. म्हणजे जसं मेडिटेशन मध्ये एक स्टेट आली असते की आपण कोण हे विसरून जातो, कम्प्लिटली आपण ब्लँक होऊन जातो. ती कम्प्लीट स्टेट ऑफ माइंड म्हणा किंवा स्टेट ऑफ सोल, आत्म्याची जी स्थिती आहे, या आपल्याला वारीमध्ये जेव्हा आपण चालतो तेव्हा ते अनुभवायला येतं. आता ही भक्ती योगाची शक्ती आपण जर सांगायचं म्हटलं तर भक्ती म्हणजे काय, तर ही आत्मचिंतनाची भावना आणि संपूर्णपणे आत्मसमर्पण. आता इथे पुंडलिकांची भक्तीबद्दल आपण पाहिलं की एवढी भक्ती की स्वयं विठ्ठलाला ते 28 युग त्या विठेवरती उभं राहावं लागलं. एवढी त्या पुंडलिकांची भक्ती थोर. किंवा संत गोरा कुंभार जर आपण म्हटलं तर त्या भक्तीमध्ये एवढे लवलीन झाले होते की ते चिखल तोडताना स्वतःचं बाळ सुद्धा पायाखाली कधी आलं हे कळलं नाही. एवढी त्यांची
त्या प्रति आत्मसमर्पण. आणि तुकारामाची गाथा असेल किंवा ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी असेल, जर असं म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी. आता एक 2 दिवसापूर्वी आमच्या मेंटरने आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये कम्युनिटी आमची, त्यामध्ये त्याने टाकलं होतं मेसेज की आज आषाढी एकादशी आहे, किंवा याला देवशयनी एकादशी पण म्हणतात, की आता देव जे ते आता विश्रांतीला जातात. मग पुढचे 3-4 महिने जे आहेत यामध्ये आपण काय करायचं. मग त्याने सांगितलं की स्वतःच संकल्प त्याने सांगितला की मी रामायण आणि शिवपुराण हे मी रोज वाचणार आहे. बरं का, ही इज अ PhD सायंटिस्ट, ही इज अ व्हेरी गुड ओरेटर, ही इज अ व्हेरी गुड ट्रेनर, आणि ही इज अ व्हेरी गुड इन्फ्लुएन्सर. जगातल्या ऑलमोस्ट सगळ्या देशामध्ये जाऊन त्यांनी त्यांचे वर्कशॉप्स केलेले आहेत. आणि ती व्यक्ती म्हणते की मी शिवपुराण वाचणार आहे आणि रामायण वाचणार आहे पुढच्या 4 महिन्यामध्ये, बिकॉज इट्स अ व्हेरी ऑस्पिशियस डेज, त्याला चातुर्मास पण म्हणतो बघा. तर ही आहे भक्तीची भावना, त्याच्यावरती विश्वास आहे. आणि ह्या वाचण्यामागचा उद्देश काय आहे, तर स्वतःचं इंट्रोस्पेक्शन. आणि हाऊ याच्यामध्ये आपण मॅनेजमेंटचे सूत्र त्याच्यामध्ये काय सापडतात का, हा त्यांचा रिसर्चचा आणखीन एक पार्ट. म्हणजे यामध्ये सुद्धा एवढी त्याच्यामध्ये समर्पण भाव, आत्मचिंतनाची भावना या भक्तीमध्ये आहे. स्वामी विवेकानंद यावर भक्ती योग हा ग्रंथच त्यावरती लिहिलेला आहे. कीर्तन, अभंग, जप यामुळे मानसिक शुद्धी होते. आता इव्हन अष्टांग योगामध्ये देखील पतंजली मुनींनी हा ईश्वरप्रणिधान त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजेच काय तर भक्ती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. यम नियमामध्ये जे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान. ईश्वरप्रणिधान म्हणजे त्या ईश्वरांची भक्ती, ईश्वराचं अस्तित्व मान्य करायचं, त्याचं महात्म्य जाणून घ्यायचं आणि त्याची निरपेक्ष वृत्तीने त्याची भक्ती करायची, म्हणजेच ईश्वरप्रणिधान. म्हणजे आपल्या कल्पनेच्याही पलीकडे पसरलेला हा अथांग त्याचं जे विश्व आहे, त्या विश्वाच्या मुळाशी कोण आहे, तर ती एक दिव्य शक्ती आहे. म्हणजे तो कोण आहे, तो परमेश्वर आहे. आणि त्या दिव्य शक्तीला जाणून घेऊन त्या शक्तीशी पूर्णपणे शरणागत पत्करून त्याची सेवा करणे, भक्ती करणे, म्हणजेच ईशपणिधान. आणि या ईशपणिधानाचे 9 प्रकार सांगितले, त्याला 9धा भक्ती असं पण म्हणतात. ऐकलं असेल तुम्ही कधी, 9धा भक्ती: श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणात, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, सख्यम, आत्मनिवेदनम. असे हे 9 प्रकारचे जे भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. श्रवण म्हणजे ऐकणे, चांगल्या गोष्टी ऐकणे. कीर्तन करणे, विष्णू स्मरणात त्याचं नामस्मरण किंवा त्याचं स्मरण करणे, किंवा पाद सेवनम त्याच्या चरणाची सेवा करणे. अर्चनम मनातले भावना सांगणे. वंदनम नमस्कार करणे, त्याचं दास्य स्वीकारणे, सेवा करणे. सख्यम म्हणजेच तो काय तर आपला सखा आहे, या पद्धतीने सगळ्या मनातल्या गोष्टी त्यासमोर मोकळ्या करणे. आणि आत्मनिवेदनम, सगळ्या मनातील गोष्टी, जे आत्मनिवेदन, स्वतःच्या गोष्टी त्याला शेअर करणे, म्हणजेच हे 9धा भक्तीचा हा प्रकार. आणि सगळ्या गोष्टी आपल्याला वारीमध्ये अनुभवायला येतात. प्रत्येक गोष्ट त्या वारीमध्ये आपल्याला अनुभवायला येतात. त्यामुळे मानसिक शुद्धी हे चांगल्या प्रकारे होते. आजकाल हे डिटॉक्स हा जो प्रकार आहे तो चालतो बघा सगळीकडे. फिजिकल डिटॉक्स, मेंटल डिटॉक्स, डिजिटल डिटॉक्स, हे सुद्धा यातले बरेचसे वर्कशॉप्स केलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही वारीमध्ये जाता आणि वारीचा अनुभव घेता, आपोआप या सगळ्या प्रकारच्या डिटॉक्स होत राहतात. ऑलमोस्ट पूर्ण जो वारीचा अनुभव घेतात त्यांच्या, आता मी सासवडला आम्ही वारकऱ्यांची मसाज सेवा केली यावर्षी. तर मी सहज गप्पा मारतो त्यांच्याशी मसाज करता करता, की मौली तुम्ही किती वर्षांपासून वारीला जाता. तर म्हणजे मी 40 वर्षांपासून वारीला जातो, 45 वर्षांपासून वारीला. आणि त्यांचं वय काय आज 80-85, एवढ्या वयाची लोक, वयस्कर लोक आज पण वारी करत आहेत, सलग वारी करतात. म्हणे तिकडे काही जरी अडचण आली, म्हणजे विचार करा, हा जो सीझन आहे पावसाळ्याचा, हे खरं तर शेतीच्या कामामध्ये बिझी होण्याचा सीझन, पण तरी देखील त्यांची प्रायोरिटी या वारीकडे असते. त्यांचं वारी अजिबात आम्ही चुकू देत नाही. एका असंच विचारलं एका माऊलीला, की माऊली तुम्ही वारी करता एवढ्या वर्षांपासून, किती वर्षांपासून करताय? नाही विचारलं, 8-10 वर्षांनी सांगितलं काहीतरी. मग ते म्हटले की मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय यामध्ये फरक जाणवला, वारी करते तुम्हाला काय याचा फायदा झाला का? ते म्हणे काय सांगू माऊली तुम्हाला, म्हणे मी आधी एका साध्या पत्र्याच्या घरामध्ये राहत होतो, आणि जशी मी वारी करायला चालू केली, तर माझ्याकडे एवढी समृद्धी आली की ते पत्र्याचं घर सोडून मी खूप मोठं छानपैकी घर बांधलं. माझ्या मुलाचं लग्न होत नव्हतं कित्येक वर्ष, तर मी वारीला जाऊन आलो, म्हणजे जसं वारीला जायला लागलो, तर मला स्थळ समोरून चालत आलं.
एवढं छान स्थळ आलं माझ्या मुलासाठी की अतिशय सुंदर अशी मुलगी, हुशार अशी मुलगी मिळाली, आणि एवढी हुशार की लग्नानंतर पण त्याने त्याला शिकवलं तर एका एक्झाम मध्ये त्या मुलीला 91% मार्क पडले. तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव जेव्हा तुम्ही वारीमध्ये चालताना एकमेकांशी खूप साऱ्या ओळखी होतात. आता मी जो एक टप्पा केला त्यामध्ये खूप साऱ्या लोकांशी इंटरॅक्शन झालं. एका वारीमध्ये बघितलं तर एका माणसाला दोन्ही पाय नव्हते. एक स्लाइडिंग अशा एका पाटावरती बसून ती व्यक्ती हाताने ढकलत ती वारी करत होती. म्हणजे आणि ते पण कुठून आलेली ती व्यक्ती, कुठेतरी माळशिरस बार्शीवरून आलेली, देहूला, आणि देहूतून पंढरपूर. आपल्याकडे तर आपण धडधाकट आहोत, हात पाय सगळे आपले शाबूत आणि मजबूत आहेत. पण ती व्यक्ती मात्र केवळ या ईश्वराच्या भक्तीमुळे, ईश्वरावरती असलेल्या नितांत श्रद्धेमुळे ती वारी करू शकते. आणि मानसिक शुद्धी झाल्यामुळे आपोआप शारीरिक बळ मिळतं आणि ती वारी होते. कॉर्टिझॉल हार्मोन जे की स्ट्रेस हार्मोन्स ते कमी होतं. तुम्हाला कोणीही चिंतित असं टेन्शन दिसणारच नाही वारीमध्ये. सगळे एकदम हसरे चेहरे, सगळे हसरे चेहरे तुम्हाला दिसतील संपूर्ण वारीमध्ये. एकमेकांशी गप्पा गोष्टी छान. आणि जेव्हा वारी एखाद्या मुक्कामाला येते ना, मुक्कामाला सगळे लोक आपले असे तिथे पडलेले असतात किंवा खाली थांबलेले बसलेले असतात, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा भाव, त्यांच्या बोलण्यातील जो भाव आहे, आवाज आहे, ते तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. कधीतरी मुक्कामाला जा, जिथे वारी पालखीचा मुक्काम असतो त्या मुक्कामाच्या ठिकाणी एकदा जा तुम्ही. तिथे लोकांच्या गप्पा गोष्टी बघा, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा. खूप वेगळ्या प्रकारचे भाव असतात. कारण कुठेही तणावाची भावना नसते. ती लोक एवढे दिवस, 20-25 दिवस घराबाहेर असतात. घरात काय चाललंय काय नाही याचं काही त्यांना टेन्शन नसतं. आपण एक दिवस घरातून बाहेर राहिलो तर आपले सगळे विचार, घरी काय चाललंय असेल, मुलगा काय करत असेल, मुलगी काय करत असेल, काय झालंय का, 100 वेळा आपण घरी फोन करून विचारतो. पण इथे कुणाच्या चेहऱ्यावरती काही टेन्शन नाही, बिलकुल रिलॅक्स. डोपामाइन वाढतं. हे एक एक प्रकारचं एक हार्मोन आहे की ज्यामुळे आपल्याला आनंदाची अनुभूती होते. ओके. आणि याच्यामुळेच एक पंचकोश शुद्धी जी आहे, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोशांची देखील शुद्धी या भक्तियोगाने वारीमध्ये होतं. अन्नमय कोशाचं जी शुद्धी ती कशी होते, नियमित चालणे, रोज 25-30 किलोमीटर चालणे, नियमित जीवनशैली, एक प्रकारचं रुटीन लाईफ त्या ठिकाणी झालेलं असतं. आणि आहार जे ते अतिशय शुद्ध आहार, सात्विक आहार असतो बघा या दिवसामध्ये. नॉनव्हेज बिलकुल नाही. ऑफकोर्स जे वारकरी ते तर नॉनव्हेज खातच नाहीत. गळ्यात त्यांनी तुळशीची माळ घातलेली असते. त्यामुळे आहार जो आहे तो शुद्ध असतो. इनफॅक्ट काही जण 21 दिवसाचा उपवास देखील करतात. अतिशय सात्विक असा तो आहार ते घेतात. आणि ते दिंड्या ज्या असतात, त्या दिंड्यामध्ये स्वतःचं जेवण ते सगळं स्वयंपाकवरती लोक करत असतात. स्वतःच्या दिंडीतल्या लोकांची काळजी ते घेत असतात. किंवा ज्या ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो त्या त्या ठिकाणी गावातली लोक, त्या गावातल्या लोकांनी किंवा काही लोकांनी त्यांची वर्षापासूनची परंपरा चाललेली असते की ह्या वारी यावेळेस आम्ही भोजन सेवा आम्ही करतो, ते असं प्रत्येकाने ते ठरवून घेतलेलं असतं. आणि तो जो भोजन बनवणारे लोक असतात ते अतिशय भक्तिभावाने तल्लीन होऊन एका सेवा भावाने तो स्वयंपाक केलेला असतो. त्यामुळे जो आहार देखील आहे तो पण शुद्ध असतो. आणि या शुद्ध आहारामुळेच अन्नमय कोश म्हणजे त्या संपूर्ण शरीराची शुद्धी त्या ठिकाणी होते. त्यानंतर आहे प्राणमय कोश. नामजप, भजन, कीर्तन यामुळे एक प्रकारचा प्राणायाम त्यांचा होत असतो. कारण भजन कीर्तनामध्ये पण बघा चढ उतार असतो. चढ उतार कशामुळे, अगेन श्वासांचा चढ उतार. आणि त्यामुळे एक प्रकारचा प्राणायाम होतो. त्यामुळे प्राणमय कोशाची शुद्धी होते. अगेन मनोमय कोशांमध्ये देखील अभंग, कीर्तन यामुळे चिंता आणि भावना शुद्ध होतात. या अभंग किंवा कीर्तन जेव्हा ऐकतो ना, एक प्रकारचे पॉझिटिव्ह वाईब्स असतात. प्रत्येक भजन कीर्तन किंवा या अभंगामध्ये बघा, कोणाचे अभंग बघा, अगदी आपण ते अभंग आहे बघा, हरिणीचे पाडस व्याद्रे धरियले मजलाही झाले तैसे देवा, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. म्हणजे अतिशय किती छोट्या म्हणजे साध्या सोप्या शब्दामध्ये ते वर्णन केलेलं आहे की ईश्वरावरती एवढी श्रद्धा की की मला तुझ्याकडनं विरह तो सहन होत नाहीये. जसं एका वाघाने हरणीच्या पाडसाला पकडल्यानंतर कशी त्याची अवस्था होते, तशी माझी अवस्था झालेली आहे. आणि मला तुझ्या भेटीची ओढता निर्माण झालेली आहे. एवढी ही मनाची शुद्धता, कोणत्या प्रकारचा इगोचा भाव नाही, कोणत्या प्रकारची चिंतेचा भाव नाहीये. आता मला फक्त तुझ्या एका भेटीचा आस आहे. विज्ञानमय कोश. आणि ह्या अभंग कीर्तन जेव्हा ऐकतो तेव्हा आत्मचिंतन ऑटोमॅटिक व्हायला लागतं. अगदी तुकारामाचे असो किंवा पसायदान जेव्हा आपण ऐकतो, पसायदान
ऐकल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही खास करून लता मंगेशकरांनी गायलेलं पसायदान एकदा ऐका असतं. पूर्णपणे डोळे मिटून तल्लीन होऊन ते पसायदान ऐका. म्हणजेच ते पसाय म्हणजे काय, प्रसाद, प्रसादाचं दान जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ते खरोखर एवढ्या डीप मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्याचं जर निरूपण किंवा त्याचं जर विवेचन करायला बसलं तर खूप त्याला म्हणजे तास त्याला लागतील, एवढं डीप मध्ये आहे. त्यानंतर आहे आनंदमय कोश. आनंदमय कोशामध्ये काय तर संपूर्ण समर्पण भाव आहे. कोणत्याही प्रकारचा पण, किंतु, परंतु, मी, इगो हा भाव कुठेच नाहीये. संपूर्णपणे समर्पित भाव. आणि त्याच्याने काय होतं, तृप्ती लाभते आणि आत्मशांती प्राप्त होते. आणि मनुष्याला आणखीन काय हवंय, हो की नाही? आणखीन काय हवंय? पैसा, अडका, सगळं सगळं काही आहे. पण मनशांतीच नसेल तर त्या पैशांचा, त्या प्रॉपर्टीचा काहीही फायदा होत नाही. आणि जेव्हा ही समर्पण भावना मनामध्ये निर्माण होते की आता माझं काहीच नाही, संपूर्ण तुला समर्पित केलं, तुझं तू पाहून घे बाबा आता काय करायचं ते, हा भाव जेव्हा मनामध्ये निर्माण होतो तेव्हा मनातला सगळा ताण निघून जातो. कारण आता माझी जबाबदारी कोणाची आहे? त्या ईश्वराची, त्या परमात्म्याची. आता माझं काहीच नाहीये. मी माझ्या परीने सगळा प्रयत्न केलेला आहे. माझ्या हातात कंट्रोलमध्ये जेवढं काही होतं सगळं केलेलं आहे. आता मात्र सगळं तुला समर्पित केलेलं आहे. एव्हरीथिंग इज नाऊ अप टू यू. काय करायचं ते करून घे. आणि ते सगळा ताण निघून जातो. इव्हन जेव्हा काही दिवसभरामध्ये एक सवय आपण सगळ्यांनी लावून घ्यायला पाहिजे की दिवसभर जे काही काम करतो, जे काही विचार करतो, जे काही बोलतो, जे काही कर्म करतो, त्या सगळ्या गोष्टी त्या ईश्वराला समर्पित करा. कारण त्याच्याच आपण म्हणतो ना प्रेरणेने किंवा त्याच्याच विचारांनी आपण सगळं कार्य केलेलं आहे. आणि पुन्हा त्यालाच समर्पित करा, तो तुम्हाला त्याच्या कित्येक पटीने तो परत देतो. किंवा टेन्शन असेल, जबाबदारी असेल, चिंता असेल, ते पण त्याला समर्पित करून टाका. बाबा हे आपलं काही नाही, सगळं तुझं, तू बघून घे काय करायचं. देन आपल्याला ही जाणीव होईल की रात्रीची झोप पण गाढ लागेल. हा अनुभव तुम्ही करून बघा. बघा आजच करून पहा. आजच करून पहा हा प्रयोग, आणि बघा रात्री झोप कशी गाढ आणि शांत लागते. बऱ्याच जरा लोक रात्री विचार करतात काय करायचं, कसं करायचं, उद्याच्या कामाचं काय, किंवा पैशांचं काय, नातेसंबंधांचं काय. सोपवून टाका. जेव्हा एखादी गोष्ट आपण दुसऱ्यांच्या खांद्यावर देतो तेव्हा बघा आपण कसं एकदम टेन्शन फ्री होतो. तसं हे पण त्याला देऊन टाका. हे, आणि याच्या मागे भाव कोणता? तर समर्पण भाव. समर्पण कधी येतं? जेव्हा आपण एखाद्याला सर्वश्रेष्ठ मानतो. सबमिशन. हनुमानाचं बघा सबमिशन. ही स्टोरी आय थिंक याच्या आधी पण मी सांगितलेली होती, ही सबमिशनची स्टोरी. की रामायण आणि महाभारत यामध्ये आपण पाहिलेलं आहे की रामायणामध्ये हनुमान श्रीरामांची भक्ती करतो, वेळेस महाभारतामध्ये आपण पाहिलं की अर्जुनाचा सखा जो आहे तो म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. तर श्रीकृष्णाला अर्जुनाला युद्ध कर हे सांगायला 700 श्लोकांची भगवद्गीता सांगावी लागली. तेव्हा तू कर. आणि त्या प्रत्येक जेव्हा श्रीकृष्ण सांगत होते तेव्हा प्रत्येक वेळेस अर्जुनाचा पुन्हा त्याला प्रश्न. माहितीच अर्जुनाला हा तर श्रीकृष्ण म्हणजे भगवान आहे, बट स्टील त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न, अनेक शंकांना जागा होती. वेराज रामायणामध्ये श्रीरामाने जे काही गोष्टी सांगितली की हनुमान त्याला अगदीच्या तळहाताप्रमाणे तळहातावर लगेच झेलायचे आणि ते काम करायचे. कोणताही प्रश्न नाही, प्रतिप्रश्न नाही, उपप्रश्न नाही, सांगितलं की लगेच फॉलो. दॅट इज कॉल्ड सबमिशन, द पॉवर ऑफ सबमिशन. आणि म्हणून बघा आज सगळ्या विश्वामध्ये श्री हनुमानाचे मंदिर आहेत. अर्जुनाचं मंदिर तुम्हाला कुठे भेटणार नाही. हे समर्पण भाव किंवा भक्ती योगाचं हे प्रतीक. तर हे आपण आपल्या जीवनामध्ये कसं, रोजच्या लाईफमध्ये कसं आपण इम्प्लिमेंट करू शकतो. ही जी भक्ती आहे किंवा वारीतला हा जो आपण म्हणतो की जीवनशैली आहे ती आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये कसं आणू शकतो. सो इट्स अ व्हेरी सिम्पल. रोज सकाळी नामस्मरण, 10 मिनिटांचं नामस्मरण करू शकतो. येस, ऑफकोर्स करू शकतो. कसं, मला वेळच नाही म्हणणारे लोक भरपूर आहेत. काय करू, सकाळी उठल्यापासून ते भरपूर काम असतात. सकाळी उठतो, सगळं आवरतो, मुलांचे आवरणं, घराचा स्वयंपाक किंवा जे काय असेल ते कामं, लगेच ऑफिसला पळणे. अगदी बरोबर आहे. मी फक्त 10 मिनिटं मागतो. म्हणजे काय करावं लागेल? फक्त 10 मिनिटं सकाळी लवकर उठायचं. फक्त 10 मिनिटं सकाळी लवकर उठायचं, तर रात्री फक्त 10 मिनिटे लवकर झोपायचं. एवढं साधा सोपा नियम जर आपण फॉलो केला तर आपोआप रोजच्या हा नामस्मरण होऊन जातं.
आणि आय थिंक मागे पण सांगितलं होतं, एका माझ्या स्टुडंटचे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं, की शी वॉज स्ट्रगलिंग विथ सम स्ट्रेस, आणि खूप साऱ्या मनामध्ये वाईट विचार होते की त्याचं कॉलेज बंद पडलं होतं, की खूप साऱ्या फीज अडकलेल्या होत्या, लाखांमध्ये फीज, त्यामुळे स्ट्रेस आलेलं होतं. आणि शी इज अ डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर. त्यामुळे शी वॉज इन स्ट्रेस. मेसेज आला, सर आय नीड युअर हेल्प फॉर मेंटल हेल्थ. म्हणलं ते लगेच कॉल केला आणि म्हटलं की काय झालं. त्यांनी सगळं कारण सांगितलं. त्या स्वामी समर्थांच्या भक्त होत्या, मंदिरामध्ये मठामध्ये त्यांचं ऍक्टिव्ह कार्यकर्त्या त्या होत्या. मग त्यांना विचारलं की तुम्ही शेवटचा जप कधी केलाय, जप करताय का, रोजची माळ करताय का. त्यांची सेड की नाही सर, बंद झालंय माझं. त्यांना म्हटलं इमिजिएटली स्टार्ट करा. त्यांची स्टार्टेड. आणि त्याच्यानंतर साधारणपणे बघा, एक 15-20 दिवसांनी त्यांचाच फोन आला, तर खूप बरं वाटतंय, आता मी खूप बिझी झाले, माझ्याकडे भरपूर काम आहे, मी वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जाऊन हेल्थ कॅम्प चालवते, तिथून मला बरेचसे लीड्स येतात, बरेचसे कामं माझी होत आहेत. म्हणलं स्मरण जप चालू आहे का, हो सर, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत. सो हे नामस्मरणाचा हा परिणाम अतिशय साधा सोपा उपाय. एक माळ करायला 5 मिनिटं पण नाही लागत. ओके. हे नामस्मरण 10 मिनिटं जर केलं तर हा परिणाम त्या ठिकाणी जाणवतो. ऑफकोर्स मनामध्ये तो भाव हवा. भाव तिथे ते आपण म्हणतो ना, तसं आहे. ओके. दररोज एक अभंग, एक वचन, जसं मी सांगितलं, आमच्या मेंटरने सांगितलं, डॉक्टर जिमी जैन म्हणून आहे, त्यांनी सांगितलं की रोज, आता मी भगवत, लास्ट इयर त्यांनी असंच कोणतरी एक पुस्तक त्यांनी संपवलं होतं, तर यावर्षी रोज एक त्यांनी घेतलेला. सो आय हॅव ऑल्सो डिसाइडेड की रोज ऍटलिस्ट भगवद्गीतेचा 1 किंवा 2 श्लोक रोज वाचायचं, त्याचं विवेचन करायचं. एक 10-15 मिनिटं जर दिली आपण, तरी बऱ्यापैकी या 3-4 महिन्यामध्ये भगवद्गीता आपली संपून जाईल. सो हा एक संकल्प करा, आणि जीवनातल्या बऱ्याचशा प्रश्नांवर उत्तर कुठे मिळेल तुम्हाला, तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. कोणत्याही तुम्ही परिस्थितीमध्ये असाल, कोणत्या स्थितीमध्ये असाल, कोणतंही पान उलटा भगवद्गीतेचं आणि कोणतंही एक पेज वाचा, तुम्हाला त्यामध्ये तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला त्यामध्ये मिळू शकेल. ओके. त्यानंतर ऑफकोर्स आभार भाव आणि नम्रता. आभार भाव म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या लोकांचं योगदान आहे आपलं जीवन आनंदी सुखी ठेवण्याकरिता. त्यापैकी कित्येक लोकांबद्दल आपण आभारभाव व्यक्त करतो. स्वतःलाच प्रश्न विचारायचा, ऍटलिस्ट रोज किमान 3 लोकांचा तरी पण आभार व्यक्त करायला पाहिजे. लिहून व्यक्त करा, फोन करून, मेसेज करून तो आभार व्यक्त करा. एक पुस्तक वाचलं होतं, द मॅजिक नावाचं. त्या मॅजिक नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी एक सांगितलं होतं की तुम्ही रोज आभार व्यक्त करा आणि त्याचे काय परिणाम होतात. किंवा द सिक्रेट नावाची जी पुस्तक आहे किंवा डॉक्युमेंटरी जी आहे, त्यामध्ये त्याने एक एहसानमंद पत्थर नावाचा एक छोटा दगड, सुंदर दिसणारा गोटी आपण जे म्हणतो नदीमध्ये जे मिळतात, त्या गोट्या, तर त्या गोटीला रोज समोर ठेवायचा, आपल्या टेबलवर तो ती व्यक्ती ठेवायचा, आणि तो फक्त आभार व्यक्त करायचा. जेव्हा जेव्हा तो दगड किंवा ती गोटी हातामध्ये घ्यायचा किंवा दिसायचा, तर हातामध्ये घ्यायचा आणि एका व्यक्तीच्या प्रती, ज्यांनी आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये मदत केली आहे, त्यांच्या प्रती आभार व्यक्त करायचे. आता बघा, तुम्ही वारीमध्ये गेला ना, सगळेजण एकमेकांचे पाया पडतात. ते पाया पडतात म्हणजे काय, नम्रता आणि आभार व्यक्त करणे. आता आम्ही जिथं मसाज करायचो, मसाज केल्यानंतर आम्ही त्यांच्या पाया पडायचो, तर ते सुद्धा आमच्या पाया पडायचे. तर ती वारीमध्ये तुम्ही राहिलात की ऑटोमॅटिक ही सवय लागून जाते, ती नम्रता भाव जी आहे ती वाढायला लागते. आणि आभार व्यक्त म्हणजे, आभार जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा आपण समजतो की आपण छोटी व्यक्ती आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपण करत काहीच नाही, सगळ्यांच्या सहयोगाने किंवा त्यांच्या कृपेने सगळ्या गोष्टी घडतात. तिथं आपला इगो नाहीसा होतो. इगो म्हणजे मी एका कंपनीमध्ये अमुक आहे, मी तमुक आहे, माझी स्वतःची कंपनी, माझा स्वतःचा बिझनेस आहे, सगळं त्या ठिकाणी नाहीसं होतं जेव्हा आपण ही नम्रता भाव आपल्यामध्ये आणतो. आणि रोज किमान 40 मिनिटांचा योगाभ्यास करा. किमान 40 मिनिटं. 40 मिनिटं आपण काढू शकतो की नाही स्वतःसाठी, हो की नाही, हा प्रश्न सगळ्यांनी स्वतःला विचारायचा की इज इट पॉसिबल फॉर मी, माझ्यासाठी हे शक्य आहे का रोज 40 मिनिटं काढणं माझ्या आयुष्यामध्ये, बिझी लाईफमध्ये. प्रत्येक जण बिझी आहे. कोणी असा मोकळा आहे असं नाहीये. अगदी जो कॉलेजमध्ये जाणारा असा मुलगा असो, शाळेत जाणारा असो, बिझनेस करणारा असो, किंवा रिटायर्ड लाईफ जगणारा पण असो, प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे बिझी आहे. मग त्या बिझी लाईफस्टाईल मधून 40 मिनिटं रोज काढणं आवश्यक आहे. जर तुम्ही व्यायामासाठी वेळ नाही काढला, तर आजारासाठी वेळ काढावा लागेल, लक्षात ठेवा.
आज तुम्ही आहार जो घेताय, अगेन आहारचे लाईफस्टाईल पण बदलणं आवश्यक आहे. आज आपण जो आहार घेतोय तो जर औषधाप्रमाणे नाही घेतला तर नंतर औषध जे आहे ते आपल्याला आहाराप्रमाणे घ्यावं लागेल, हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे रोज जेव्हा आपण योगाभ्यास करू, त्या योगाभ्यासाने हे जे काही नामस्मरण त्याच्यामध्ये होतं, कारण त्याच्यामध्ये आपण योगामध्ये प्रार्थना म्हणतो, ओंकार म्हणतो, एक प्रकारे ते एक अभंग म्हणा किंवा नामस्मरण त्या ठिकाणी होतं. खूप साऱ्या गोष्टी आपण योगाभ्यास झाल्यानंतर आपण तो आभार भाव पण प्रकट करतो. नम्रतेच्या गोष्टी पण, ज्या पद्धतीने आपण आसनाचा अभ्यास करतो त्याने नम्रतेचा भाव जो आहे आपल्यामध्ये जागृत व्हायला लागतो. योगासनं केल्याने शरीर तर कंट्रोलमध्येच येतं, त्यासोबतच मनावर देखील नियंत्रण येतं. आणि मनावर नियंत्रण आलं की आपोआप आपल्या जीवनशैली देखील आपण नियंत्रणात आणायला लागतो. आपल्या आहारामध्ये नियंत्रण येतं, आपल्या विहारांमध्ये नियंत्रण येतं, आपल्या आचारामध्ये नियंत्रण येतं, आपल्या विचारांवरती पण नियंत्रण येतं. हा फक्त 40 मिनिटांचा अभ्यास दैनंदिन जीवनामध्ये त्याचा अंतर्भाव करा आणि मग बघा एकाच महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप सारा परिणाम तुम्हाला जाणवला. काही जण म्हणतात की सकाळी आमचे मुलांचे डबे असतात किंवा मुलांचं सगळी तयारी असते, शाळेची वेळ असते, सगळं खरं आहे. मग त्यासाठी काही आपण करू शकतो का? संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळी करू शकता किंवा अगदीच सकाळी जरी करायचं असेल तर एक काम करू शकतो. सकाळी तो जो काही अर्धा तासाचा वेळ आहे किंवा 40 मिनिटाचा वेळ आहे तो पुढे किंवा मागे ऍडजस्ट करू शकतो का? थोडंसं लवकर उठून सगळे डबे किंवा बाकी सगळ्या तयारी करून आपण पुन्हा त्या वेळेत आपण हजर राहू शकतो का? वेज आर देअर, तिथं बरेचसे मार्ग आहेत. असं म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग. तुम्ही जस्ट इच्छा मनामध्ये निर्माण करा आणि ती इच्छा आपल्या ईश्वरांसमोर बोलून द्या. तर सांगितलं की जे काही नवधा भक्तीत जे काही मार्ग सांगितले त्यामध्ये आत्मनिवेदनम, आत्मनिवेदन करून टाका त्या ईश्वरासमोर आणि बघा तुम्हाला ती शक्ती मिळते. ईश्वर म्हणतो की बच्चे तुम हिम्मत का एक कदम मेरी तरफ बढ़ाओ, तुम हिम्मत का एक कदम मेरी तरफ बढ़ाओ तो मदद के 100 कदम मैं तुम्हारी तरफ बढ़ाता हूं. फक्त त्या हिमतीचा एक पाऊल फक्त पुढे उचला, तुम्हाला मदतीची 100 पावलं तो ईश्वर तुमच्याकडे चालत येईल. त्यामुळे योगाभ्यास करायचा ठरवा आणि रोज 40 मिनिटांचा हा योगाभ्यास करा. ओके. सो असा हा आजचा वारीचा अनुभवाबद्दल किंवा वारीमध्ये असणारा हा जो काही भक्ती योग पंचकोश याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. कोणाचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर विचारू शकता. 5 मिनिटं आपल्याकडे आहे. काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच विचारू शकता किंवा काही तुमचे वारीचे अनुभव तुम्हाला जर शेअर करायचे असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करू शकता. येस, जस्ट अनम्यूट करा आणि शेअर करा. खूप हरिओम छान झालं. सुषमाताई. खूपच छान. आणि आजचा जो विषय आहे तो खरं तर काळाची गरज आहे, सगळ्यांनाच आवश्यक आहे ह्या गोष्टी. कारण कुठेतरी ह्या आपल्या म्हणजे गेलेल्या गोष्टी आपण त्या परत आताच्या ज्या नवीन पिढी आहे त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतः पण आपण पण अनुभवणं तेवढंच गरजेचं आहे. आपण अनुभवलं तर आपण आपल्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला सांगू शकणार. येस, येस. खूप छान. अगदी धन्यवाद. अगदी बरोबर. धन्यवाद, धन्यवाद ताई. येस. आणि या ठिकाणी आपण हे सांगू शकतो की नेक्स्ट इयर जेव्हा वारी येईल त्या वारीमध्ये आपण सहकुटुंब एक दिवस चालायला पाहिजे. ओके. म्हणजे मुलांना सगळ्या गोष्टी सांगून शिकवायची गरज नाही पडत. त्या वारीमध्ये मुलं आपोआप काही गोष्टी शिकून जातात. ऑफकोर्स खूप छान मुद्दा मांडला तुम्ही. खूप छान. येस. आज आषाढी एकादशी आहे. ओके नाही, आज आषाढी एकादशीला आपला जो आहार आहे या विषयावरती आपण जेव्हा योग बोलतो योगासोबत तो आहार पण येतो. आणि आज उपवास बरेच जण करतात. हो की नाही? आणि या उपवासा दिवशीचा आहार काय असतो हे आपल्याला माहिती आहे बऱ्याच जणांना. सो आजचा जो उपवास आहे तो खरोखर उपवासासारखे करा. ओके. म्हणजे काल कुठे ते बघितला व्हिडिओ, पूर्णपणे असं ताट भरून साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचा पापड, साबुदाण्याचा हे, त्यानंतर बरेचसे फ्रुट्स, हे ते पूर्ण ताट भरून आणि म्हणतो आम्ही उपवास करतो. आता एकादशीचं महत्व काय बघा. सायंटिफिकली प्रूव्हन आहे. एकादशी म्हणजे अमावस्या किंवा पौर्णिमेनंतरचा 11वा दिवस. ओके. यामध्ये चंद्र आणि समुद्र यांची एक अशी विशिष्ट अवस्था तयार होते की ज्यामध्ये भरती किंवा ओहोटी आपण जे म्हणतो ती भरती ओहोटी येते. त्यामुळे समुद्राचं पाणी एकतर बाहेर खेळलं जातं किंवा बाहेर फेकलं जातं. जर त्या पृथ्वीवरच्या पाण्यासोबत ती घटना होते तर आपलं शरीर पण 70% पाण्याने भरलेलं आहे. या शरीरातल्या पाण्यासोबत पण तेच होतं. आणि या दिवशी विशेष करून काही टॉक्सिन्स आपल्या शरीरामध्ये क्रिएट होतात आणि आपण या दिवशी जर आपण खाल्लं तर ते टॉक्सिन या शरीरामध्ये पुन्हा
सगळीकडे पसरले जातात. म्हणून या एकादशीला उपवासाचं ते महत्व आहे. म्हणून महिन्यातून 2 एकादशी हा उपवास करा ऍज अ डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस. शरीराच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया म्हणून एकादशी करायची. मग खूप सारे त्याचे प्रकार आहेत. निर्जला एकादशी म्हणतात किंवा काही एक वेळा जे काही बाकीचे प्रकार आहेत ते करतात. नॅचरोपॅथीमध्ये पण कन्सेप्ट बघा, फनीर नावाची कन्सेप्ट आहे नॅचरोपॅथीमध्ये. फनीर म्हणजे काय? म्हणजे फळ, फक्त फलाहार करायचा. त्यानंतर नी म्हणजे निराहार, म्हणजेच फक्त पाणी प्यायचं. आणि र म्हणजे रसाहार, म्हणजे फळांचे ज्यूस घ्यायचे. ज्यूस म्हणजे पण विदाऊट साखर, बरं का, अगेन फक्त ज्यूस, त्या फळांचा रस घ्यायचा. ह्याला म्हणतात पनीर. नॅचरोपॅथीमध्ये हे डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस आहे. तर ही प्रोसेस आज करा. आणि उपवासचा पण अगेन अर्थ आहे उप आणि वास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. जवळ राहणे, कोणाच्या राहणे? तर त्या ईश्वराच्या जवळ राहणे. भक्तीने म्हणा, विचाराने म्हणा, ते त्याच्या प्रेरणेने म्हणा, त्या ईश्वराच्या जवळ राहणे म्हणजेच हा उपवास. म्हणजे हा एकादशीचा उपवास महत्वाचा आहे आणि त्यामध्ये देखील हा उपवास म्हणजे ईश्वराच्या भक्तीमध्ये हा केला जाणारा उपवास. तर असा हा उपवास करा, देवाच्या उपवासामध्ये राहा आणि ईश्वराच्या भक्तीचं जे फळ मिळणार आहे त्या फळाचा देखील आस्वाद घ्या. एवढं सांगतो आणि थांबतो. आणि या आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि पुढच्या वर्षी नक्कीच आपण एकत्र ही वारी अनुभवूया. तर पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हरिओम, रामकृष्ण हरी.